कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। हा चॅप्टर मला इथेच क्लोज करायचा सो झालंय। मग मग तू डिस्टर्ब काय आहेस? कामात लक्ष लागत नाहीये तुझं? मी आपल्याबद्दल विचार करतोय। आपला म्हणजे तू लग्नाला? नाही तसं नाही, लहानपणी आपण एकमेकांना ओळखायचो पण तेवढं नाही। मग आता परत भेटलो, चांगली ओळख झाली, एकत्र काम करायला लागलो, खूप मजा आली, आपलं छान पटायला लागलं आणि मग तू लग्नाला होकार दिलास। मग असं झालं की आपली जी मैत्री आहे ती ह्या सगळ्यामुळे। असं काही नाही अरे। नाही असंच आहे नेहा, आपण चांगले मित्र आहोत आणि आपल्या मैत्रीवर ऑब्व्हियसली फरक पडणार ना ह्याच्यामुळे। मला एक गोष्ट कळत नाहीये की तू एवढ्या लगेच असं काय झालं की लग्नाला होकार दिलास? तुला कसं सांगू, मला यातलं काहीच वाटत नाही। हे सगळं मी शिवाने सांगितलं म्हणून करते आणि त्याहून महत्वाचं ह्यानी तू आणि शिवा एकत्र याल म्हणून करते। आणि तुला हे सगळं इतकं सहज वाटणं शक्य नाही माझ्याबद्दल। एक्झॅक्टली, मलाही तेच म्हणायचंय। सी आशू, मी तुला आधी म्हणाले की आपण दोघं मित्र आहोत आणि आता आपण किती एकत्र छान राहतो म्हणून मी हो म्हणाले। अरे तूही तसाच विचार कर, तुलाही तसंच वाटेल। अगं नेहा, हे सगळं इतकं सोपं नसतं। अगं शिवाच्या प्रेमात पडताना सुद्धा मला इतक्या लवकर काही काय 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 काही नाही। नाही, तू आता काहीतरी म्हणत होतास। काही नाही ग, जाऊ दे। जाऊ दे कसं यार आशू, सांग ना। तू ना मला सगळं सांगू शकतोस, तसंही आपलं लग्न झालं नाही अजून, असं मनात काही ठेवू नकोस। सांग। मला इतकंच म्हणायचंय की बघ, शिवाच्या प्रेमात म्हणजे शिवाला जेव्हा मी भेटलो तेव्हा आमचं खूप मोठं भांडण झालं। त्यानंतर हळूहळू मैत्री झाली, मग आम्ही एकमेकांना ओळखायला लागलो आणि मग आमचं काही कारणामुळे लग्न झालं। त्यानंतर मला ती हळूहळू आवडायला लागली। म्हणजे मला एवढंच म्हणायचंय की कुठली मैत्री असो किंवा प्रेम असो, त्याला वेळ लागतो ना। म्हणजे हे एखादं रोपटं लावल्यासारखंच आहे ना। आपण सुरुवातीला एखादं बी पेरतो, मग त्याला खत पाणी घालतो, सूर्यप्रकाश दाखवतो आणि मग त्याचं हळूहळू रोपटं होतं, मग रोपट्याचं झाड होतं, मग त्याला फळं लागतात। तसंच आहे प्रेमाचं सुद्धा। प्रेम व्हायला सुद्धा वेळ लागतो ना। करेक्ट, तू बरोबर म्हणतोस। मग आता आपण बी पेरलाय असं समज। नेहा, तुला कळत नाही मला काय म्हणायचंय। माझ्यासाठी आपली मैत्री महत्वाची आहे आणि या मैत्रीसाठी मला हे करायचं। आशू, तू शिवाचा अजून विचार करतोयस हे तरी कळलं ह्यातून। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।